रात्रीच्या वेळेला नवीन मुळांची निर्मिती चालू झालेली असते, तर तुमचं कितीही टेम्परेचरमध्ये रोप मरणार नाही. हे सगळं असण्याचं कारण म्हणजे पंचमहाभूतांचा वापर. मार्च एप्रिल महिन्यामध्ये तुम्ही पपईची लागवड करणार आहात. शेतकरी मित्रांनो, मार्च एप्रिल महिन्यामध्ये तुम्ही पपईची लागवड करणार आहात. ही पपईची लागवड करताना काय काय काळजी घ्यावी हे मी अगदी थोडक्यात 2 मिनिटात तुमच्याशी आज शेअर करणार आहे. आपल्याला काय काय काळजी घ्यायची आहे? सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, रोपाची निवड. तुम्ही इथे जे बघताय ही सगळी पपईची रोपं अतिशय सशक्त आणि सुदृढ अशी रोपं आहेत. ही सशक्त आणि सुदृढ का आहेत मित्रांनो? बघा, याचा स्टंप एकदम मजबूत आहे, याची मुळांचं जारवं प्रचंड आहे, याचं पान जाड आहे, याची काळोखी किती भयंकर आहे. हे सगळं असण्याचं कारण म्हणजे पंचमहाभूतांचा वापर. ही वरची 50% नेट आहे की जेणेकरून 50% सूर्यप्रकाश हा आपल्या रोपापर्यंत येतो. 2 ट्रेमध्ये अंतर ठेवलेलं आहे की ज्याच्यामुळे वाऱ्यामुळे रोपं हलती राहून हा स्टंप ऑटोमॅटिक बनण्यास मदत होते. त्याच्यामुळे सर्वात पहिला क्रायटेरिया आहे की तुम्ही योग्य रोपाची निवड करा. जर रोप सशक्त आलं तर तुमचं कितीही टेम्परेचरमध्ये रोप लावलं तरी ते मरणार नाही, कारण मुळातच तुम्हाला रोप मजबूत आलं आहे. अशा रोपाला ना तुम्हाला सण टाकायची गरज आहे ना तुम्हाला क्रॉप कव्हर लावायची गरज आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, रोप आल्यानंतर छानपैकी त्याला सावलीत उतरवून घ्या. आल्या ते ट्रान्सपोर्टेशनचा शॉक त्याला बसलेला असतो, त्याच्यामुळे हलकं पाणी मारा. आपल्याला कसं तोंडावर पाणी मारल्यावर फ्रेश वाटतं, तसंच प्लांटला होतं. जेव्हा तो ट्रान्सपोर्टेशनमधून येतो, गाडीतून येतो, तेव्हा त्याला फ्रेश वाटण्यासाठी हलकं त्याच्यावर पाण्याचा स्प्रे घ्या किंवा झारीने त्याला पाणी मारून घ्या. 2 दिवस ठेवा. तिसऱ्या दिवशी संध्याकाळी 4 ते 5 मध्येच तुम्हाला लागवड करायची आहे. मस्तपैकी खड्डा करायचा, रोप लावायचं आणि 1 मग्गा पाणी ह्या मुळाच्या बुंद्याशी तुम्हाला टाकून द्यायचं आहे. याच्याने काय होईल की हा तुमचा गट्टू म्हणजे आमचं आलेलं कोकोपीट आणि तुमची माती हे एकजीव होईल आणि याच्यामध्ये ज्या पोकळ्या असतात हवेच्या, त्या पोकळ्यांमध्ये गरम हवा शिरते आणि मुळांना डॅमेज करून दुसऱ्या बाजूने ती बाहेर निघते. ह्या ज्या पोकळ्या आहेत ह्या पाण्यामध्ये भरल्या जातील आणि माती आणि कोकोपीट हे एकजीव होईल आणि एकजीव झाल्यामुळे तुमच्या मॉर्टेलिटीमध्ये प्रचंड प्रमाणात कमी होईल. जर तुम्ही ही पद्धत वापरली मित्रांनो तर तुमची मॉर्टेलिटी अजिबात येणार नाही. रोपाची सेटिंग खूप सुंदर होईल. त्याच्यानंतर 3 ड्रिंचिंग कमी करा, पण आवर्जून संध्याकाळी 4च्या नंतरच लागवड करा आणि 1 मग्गा पाणी, साधं पाणी टाकलं तरी चालेल. 1 मग्गा पाणी ह्या झाडाला तुम्हाला ड्रिंचिंग करायचं आहे की जेणेकरून रोपाची सेटिंग त्याच रात्री होईल. मित्रांनो, झाडाचं कसं असतं, झाड एकदा जमिनीमध्ये गेल्यानंतर त्याला वातावरणाशी झगडावं नाही लागलं पाहिजे. रात्रीच्या वेळेला नवीन मुळांची निर्मिती चालू झालेली असते आणि रात्रीचा वेळच त्याच्यासाठी विसाव्यासाठी असतो. सो 4 वाजेपासून जेव्हा तुम्ही 5-6 वाजेपर्यंत रोपं लावता, त्याच्यानंतर जो सकाळचं ऊन येईपर्यंत जो झाडाला वेळ मिळतोय त्या वेळामध्ये झाड पूर्ण स्वतःचं सेटिंग करून घेतं आणि ऑटोमॅटिकच तुमचं प्लांट सुंदर सेट होतं. युनिफॉर्म प्लॉट तुमचा सेट होतो, युनिफॉर्म त्याला फ्लॉवरिंग होतं, युनिफॉर्म तुमची कटिंग होते. म्हणून या छोट्याशा गोष्टी आहे, पण जरूर कराव्या अशा गोष्टी मित्रांनो. 2 ड्रिंचिंगचा खर्च कमी करा, पण पंचमहाभूतांचा वापर करून तुमच्या रोपाला कसं जगवायचं हे जाणून घ्या. रोपाशी बोलून लागवड करा आणि मित्रांनो, याची सुरुवात ही योग्य रोपापासूनच होते. अशा सशक्त रोपांच्या बुकिंगसाठी संपर्क करा 72 18 18 64 52. राम बायोटेक, जळगाव. थँक्यू सो मच.